वडसावित्री पौर्णिमेनिमित्त ढगा डोंगर संवर्धन समितीचे जाहीर आवाहन। वडसावित्री पौर्णिमेनिमित्त अनेक कुटुंबांमध्ये वडाच्या रोपांची पूजा केली जाते, मात्र पूजनानंतर या रोपांचे योग्य संगोपन व संवर्धन होणे अनेकदा शक्य होत नाही। या पार्श्वभूमीवर ढगा डोंगर संवर्धन समिती यांनी नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे। आपल्या घरी पूजनासाठी आणलेली वडाची रोपे किंवा झाडे जतन करणे शक्य नसल्यास ती समितीकडे सुपूर्द करावीत। या रोपांचे संगोपन, संवर्धन व वृक्षारोपण करून त्यांना मोठे करण्याची संपूर्ण जबाबदारी ढगा डोंगर संवर्धन समिती स्वीकारेल, अशी ग्वाही समितीच्या सेवकांनी दिली आहे। नागरिकांच्या सोयीसाठी विविध भागांमध्ये खालील प्रतिनिधींकडे रोपे जमा करता येतील। विजयनगर माजी नगरसेवक संतोष शिंदे, NDCC बँक कॉलनी नितीन वराडे, बसवेश्वर चौक सुरेंद्र क्षत्रिय, चौडा चौक वाडा जुगल लोया, शिवाजी चौक तुषार रायझादे, तानाजी चौक सागर देशमुख, वावी वेस महेश काकड, लोंढे गल्ली श्रीकांत लोंढे, संगमनेर नाका नितीन क्षत्रिय कट्यारे, वारकरी भवन सुधाकर गडाख, खर्जे मळा दत्ता जोशी, कोपकर मळा कपिल कोठुरकर, छत्रपती चौक विजयनगर संजय पाटील व विशाल खालकर, सोनवणे मळा शिवाजीनगर नंदकुमार निकम। पूजनानंतर रोपे वाया जाऊ देऊ नका, ती आम्हाला द्या, त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ, असे आवाहन ढगा डोंगर संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी होऊन वडाच्या पवित्र वृक्षाचे जतन करण्यासाठी सहकार्य करावे, असे समितीने म्हटले आहे। आज वटसावित्री पौर्णिमा व आपण या वडाच्या झाडाची आज पूजा करतो, कारण आपल्याला 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून। पण या 7 जन्मापेक्षाही जास्त आपल्यासोबत राहणाऱ्या ह्या वडाच्या झाडाचं संगोपन कॉलनीत करणं खूप अवघड बाब असते। मग त्याचमुळे आम्ही हे छोटे वडाचे झाड आज ढगा डोंगर संवर्धन समितीला देत आहोत व त्यांना ही नम्र विनंती करत आहोत की त्यांनी ह्यांचे योग्य संगोपन करावे।